मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण ज्ञानदाता बँकेची जी शिष्टमंडळाची ज्ञानदाता बँकेचे जे चेअरमन आहेत सुरेश कुटे यांनी जी शिष्टमंडळासोबत जी बैठक केली सोलापूरमध्ये, त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नेमकं सुरेश कुटे यांनी आजच्या बैठकीमध्ये काय सांगितलं आणि कुठले निर्णय घेतले, आणि त्यांनी जे ज्ञानदाता जी पतसंस्था आहे ज्ञानदाता क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेमध्ये जे ठेवीदारांचे जे ठेवी अडकलेले आहेत त्या ठेवीबद्दल त्यांनी काय स्पष्टीकरण दिले आणि नेमकं आता समोरचे नियोजन काय केलेलं आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार। आपण परत 5 दिवसांनी शिष्टमंडळाच्या मीटिंगसाठी पुढे आलेलो आहोत। बरेच मेंबर आज नवीन आहेत, काही पहिले पण आलेले आणि काही त्या एरियातली मोठी मंडळी पण आहे जी आधी तो बसलेली। आनंद वाटला आम्हाला, बऱ्याच जणांचे फोन येत होते आम्हाला मीटिंगला यायचंय, पण ही ऑथॉरिटी शिष्टमंडळाची आहे, त्याच्यामध्ये आम्ही इंटरफेअर करू शकत नव्हतो। त्याबद्दल आम्ही त्या सर्व मंडळीची माफी मागतो, कारण शिष्टमंडळांनी ज्यांना ठरवलेले ज्यांना बोलवलेले त्यांना ज्या मीटिंगला अलाउड आहे त्यांनी सांगितलं होतं मॅनेजरची टीम पाहिजे, आम्ही त्यांना इथं आणलेलं आहे आणि त्यांनी ज्यांना सांगितलं होतं ती सगळी टीम इथं बसलेली आहे। तर जो विषय आता आपण कालच्या मीटिंगमध्ये बघितलाय तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि जो विषय आता आपल्याला पुढे न्यायचा आहे तो विषय आहे ऍक्च्युअल फंड्सचा, आणि जो फंड्स येणार आहे तो हा फॉरेन रिमिटन्सचा फंड्स आहे। याच्या व्यतिरिक्त द कुटे ग्रुपमध्ये कुठलाही फंड्स येणार नाहीये। हा एकमेव फंड्स आहे की जो द कुटे ग्रुपमध्ये येणार आहे आणि त्या माध्यमातून ज्ञानराजाच्या ठेवीदारांना पैसे आपण देणार आहोत। हे मी क्लिअर मागच्या वेळेस सांगितलंय, आजही सांगतोय, कारण हा फंड्स त्या लेवलचा आहे ज्याला आपण फॉरेन रेमिटन्स म्हणतो, की ज्या पद्धतीनं त्याचं सगळं डिटेल्स आम्ही मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे आणि मागच्या मीटिंगलाही त्या सगळ्या गोष्टी प्रूफ दाखवल्या। तर त्याच्या परत आज शिष्टमंडळाने सांगितलं होतं की आम्ही आज प्रेस मीडियातील सन्मान्य मंडळीला आम्ही बोलत आहोत, तर मग परत आम्ही आमच्या फाईल्स वगैरे सर्व गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत की त्याही बघण्यासाठी, की जेणेकरून आपण कशा पद्धतीनं कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत की ते विथ प्रूफ असावं, की तेही आम्ही परत एकदा इथं आणून समोर ठेवलेलं आहे की आपण पाहू शकतात। कारण हे त्याच माध्यमातून फंड्स येणार आहेत, कारण फंड्स म्हणलं की ह्या दोन गोष्टी 2 मिनिट आपल्याला त्याच्यावर बोलावंच लागणार आहे, कारण ते फंड्स कसे येणार आहेत, कशा पद्धतीने येणार आहेत, कशा पद्धतीने आपण देणार आहोत, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी त्याला एकमेकाला रिलेटेड येतात। त्या रिलेटेड असल्यामुळं त्या सांगणं तेवढंच गरजेचं आहे। कारण बीजीचा विषय येतो तर बीजी कशासाठी उपयोगी आहे, आपले जे 2000 कोटीचे फंड स्टक झालेले तर त्याच्यासाठी बीजी महत्वाची। बीजी इश्यू झाली, 2000 कोटीचे फंड रिलीज होतात, ते रिलीज झाले की आपल्या ठेवीदाराला वाटायचे पैसे। ह्या गोष्टी एकमेकाला पूरक येतात। त्या कशा पूरक आहेत की कुटे ग्रुपमध्ये फंड्स येणार आहेत, कुटे ग्रुपची कंप्लायन्स जो भाग आहे ओव्हरड्यूचा तो कंप्लीट करायला आपण बीजी इश्यू केला। बीजीच्या माध्यमातून कुटे ग्रुपचे पूर्ण कंप्लायन्स जे आहेत ओव्हरड्यूज क्लिअर होत आहेत, क्लोजर अमाऊंट जात आहे सर्व बँकर्सला आणि वेंडर्सला, आणि त्याच्यापैकी 670 मागच्या वेळेस झाल्या, त्या 785 बीजी इश्यू झालेल्या आहेत। त्यापैकी 1 ते 200 या नंबर पर्यंत ज्या बीजी आहेत त्या 200 कस्टमरना त्या बीजी इश्यू झाल्या। ते 200 वर्बाईज कोण आहेत, त्याच्यामध्ये कोणता कस्टमर आहे त्याची फाईल इथं समोर ठेवलेली आहे, की ज्याचा आज सकाळी आम्हाला रिसेंटली त्याचा मेल आलाय। या 200 कस्टमरला पूर्ण फायनल बीजी गेलेले की ज्यांना इंटिमेशन त्यांच्या बँकर्स कडनं उद्या सकाळी जाईल, त्याची लिस्ट आमच्या पण आली, जी लिस्ट आम्ही तुम्हाला दाखवायला ठेवली। ते 200 कस्टमर आपल्याला अंडरटेकिंग लेटर देतात की मला माझ्या बँकेकडनं बीजी मिळालेली आहे, तो लेटर कॉपी घेऊन आपण तुम्हाला आम्ही दाखवू शकतो आणि ती पुढे आम्ही आरबीआयला पुटअप करतोय आणि आरबीआयला ऑनलाईन पद्धतीने त्या गोष्टी गेलेल्या आहेत। ह्या गोष्टी एकमेकाला रिलेटेड आहेत। आता हे 785 मध्ये 200 का आलं, तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी असताना फक्त पब्लिक बिझनेस ज्ञानराजा असल्यामुळे आम्हाला तुम्हाला आमच्या बिझनेसच्या सगळ्या गोष्टी ओपन तुम्हाला मांडावं लागतात, कारण फंड तिथून येणार आहे। पण ओपन मांडताना कालच्या मीटिंग नंतर ज्या गोष्टी आम्ही वर्बेज ऍक्सेप्टन्स लेटर पुढे मांडलं, HSBC बँकेचं त्या गोल्डमॅन सॅच JP मॉर्गनचं मांडल्यानंतर कमीत कमी 2,500 ते 3,000 मेल HSBC ला त्यांना गेले की ज्याच्यामध्ये एन्क्वायरी आणि कंप्लेंट याच्यामध्ये, तर ते मध्ये परत 2 दिवस ते स्टक झालं ते काम। एवढे मेल कसे आले, म्हणजे आता मेल हे कुठल्या ह्याच्यावर गेले की फॉरेन बँक खूप ऍक्टिव्ह आहे त्याच्यावर डायरेक्ट ऍक्शन घ्यायला, तर मग त्या 2 दिवसामध्ये ते त्यांचं सगळं कंप्लायन्सेस
त्यांचे लिगल मॅटर आम्ही कंप्लीट केले आणि परत प्रोसेस सुरू झाली. ती 200 बीजी लगेच इश्यू झाल्या. 200 बीजी इश्यू झाले म्हणजे आपले 2000 कोटी रिलीज झाले. आपले 2000 कोटी रिलीज झाले म्हणजे आपले ते 2000 कोटी टप्प्याटप्प्याने आपण आपल्या डिपॉझिटला देत आहोत. म्हणजे हे रिलेटेड आहे आणि हे रिलेटेड असल्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या प्रोसेस मधूनच जावं लागणार आहे. आणि ज्या प्रोसेस मधून आपण जी 21 तारीख दिलेली आहे त्या 21 तारखेला येतानाही माझी त्यांच्या बरोबर एक कॉल मीटिंग झाली. मेसेजवर बोलणं झालं की मी मीटिंगला जातोय. मला 2 गोष्टी महत्वाच्या. बीजीचं इंटिमेशन उद्या जात आहे आणि मी 21 तारीख दिलेली आहे. 21 तारखेला अकाउंटवर फंड आणि तुमचं वाटप सुरू. आता वाटप सुरू तर त्याच्यामध्ये आम्ही मध्ये टोकन सिस्टीम चालू केली होती. त्या टोकन सिस्टीम मध्ये 3 दिवसाचे टोकन गेले होते. त्या 3 दिवसाच्या टोकन मध्ये आम्ही मोठ्याला डिपॉझिटरला 5% मध्ये ठेवलं होतं आणि 2 लाखापर्यंत आम्ही क्लिअर केले होते. 2 लाखाच्या पुढचे 10%, 15% आणि 5% असा आम्ही एक स्लॅब ठेवला होता त्याच्यामध्ये. त्या स्लॅब मध्ये जे नियोजन होतं की ते नियोजन पुढचे 3 महिने त्या टोकन सिस्टीम मध्ये जवळजवळ 60 ते 70% पैसे डिपॉझिटरचे जात होते त्याच्यामध्ये. की हा विषय आपला होता 28 फेब्रुवारीचा की जो आम्ही 5 मार्चला त्याच्यावर इम्प्लिमेंट करणार होतो. ज्यांनी आम्हाला तशी तारीख दिली होती. त्यानंतर 10 आली, 15 आली, जसे त्यांच्या डेट आल्या आम्ही पुढे दिल्या. त्या डेट प्रमाणे ते टोकन सिस्टीम ठेवली होती आणि त्या टोकन सिस्टीम प्रमाणे आपल्याला जे 1250 कोटी रुपये पहिल्या वेळेस रिलीज झाले होते 26 फेब्रुवारीला, त्या बेसवर त्यातले 70% पेमेंट आपण डिपॉझिटरला वाटणार होतो आणि वरच्या 30% ओव्हरड्यूज क्लिअर करून आपण ग्रुप रनअप करणार होतो. आणि पुढचा फंड जो येणार होता 750 कोटी रुपये तो 5 मार्चला येणार होता आणि 5 मार्च नंतर पुढे आणखी पुढचं नियोजन होतं. पण ते दोन्ही पैसे आपल्या अकाउंटला आले 2000 कोटी रुपये आणि त्या माध्यमातून ते परत ते काही कंपनीत राहिल्यामुळे तो होल्ड लागला. तर हे फंड्स आपल्या आयसीआयसीआय बँकेच्या अकाउंटला आलेले. आरबीआय मध्ये अकाउंट नसतं हे बरेचसे क्वेश्चन आमच्याकडे आले. आरबीआय ही वायर थ्रू सिस्टीम मध्ये चालणारी एक इन्स्टिट्यूट सेपरेट, त्या मार्फतच सगळ्या बँकिंग चालतात. फंड्स हे आपण जे बँक दिल्या असतात त्या बँकरच्या स्विफ्ट अकाउंटद्वारे त्याच्यावर फंड्स येतात. तर आयसीआयसीआय बँकेमध्ये आपले फंड्स आलेले, त्याच्यावर होल्ड लागलेला आहे आरबीआयचा. तो होल्डमुळे आपल्याला आयसीआयसीआय बँकेला ते फंड रिफ्लेक्ट होत नसतात. तो होल्ड हा बीजी इश्यू झाला. आता तो होल्ड निघतोय, त्याची प्रोसेस सुरू झाली आणि फंड्स आपल्या अकाउंटला येतात. मग ते आल्यानंतर ते 2000 कोटीचं वाटप शिष्टमंडळाला जी गाईडलाईन आम्हाला देतील आणि जी आम्ही ठरवलेली नियमावली आहे त्याच्यामध्ये जो मार्ग शिष्टमंडळाने काढायचा त्या मार्गाच्या पद्धतीनं त्यात कमी जास्त करून ते रेशो ठरवून त्या पद्धतीनं त्याचं वाटप केलं जाईल. हा एक क्लॅरिटी आहे. वाटप होणारे ही क्लॅरिटी पक्की, म्हणजे ह्याच्यावर मी ठाम आहे. पैसे आलेत याच्यावर ठाम आहे. पैसे देणार आहेत याच्यावर ठाम आहे. ह्या 3 गोष्टीबद्दल आम्ही ठाम आहेत. ह्याच्याबद्दल कुठल्याच डिपॉझिटरनी कुठला डाऊट घ्यायची गरज नाही. कुठला डाऊट घ्यायची किंचितही शंका घ्यायची गरज नाही. दुसरी गोष्ट ही ती मोठ्याल्या डिपॉझिटरचे पैसे कसे द्यायचे. फंड्स हे अकाउंटवर येणार आहेत. आरटीजीएसच्या माध्यमातून फंड्स आम्ही रिलीज करतोय. इन्कम टॅक्सचा सर झालेला इन्कम टॅक्सच्या खूप मोठ्या कंप्लायन्सेस येतात की ज्याला आजही आम्ही टॅकल करत करत पुढे जात आहोत. आपल्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आपण शिष्टमंडळाजवळ मांडाव्यात मोठ्याल्या इन्व्हेस्टरना. शिष्टमंडळांना त्यांना टेक्निकली मार्ग द्यावा आणि आम्हाला सोल्युशन द्यावा. आम्ही त्या पद्धतीने ते फंड रिलीज करायला तयार आहोत. कारण आजच सकाळी सिलीवरून काही मंडळी आली होती. या आशिषच्या घरी गेली होती. आम्ही तर रोडनीच होतो. माझे फंड्स आहेत, मला फक्त ऐकायचं की मला अकाउंटवर फंड घ्यायचे नाहीत, मला कॅश लागणार. मी म्हणलं माझे फंड्स माझ्या अकाउंटवर येणार आहे, मी त्याला कसं देणार. या आज माझ्याकडे त्याला उत्तरच नाहीये. ते उत्तर शिष्टमंडळाकडे आहे आणि तुमच्याकडे की ज्याला ते कसं बसवायचंय हे आपण सर्वांनी सांगावं आणि त्या पद्धतीने आपले फंड्स घ्यावेत. त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. आम्हाला तुमचं देणं एवढं आहे हे एवढं पक्क आहे. ते द्यायला आम्ही तयार आहोत हेही एकदम पक्क आहे. त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही. ह्या विषय एकदम पक्का झालेला आहे. कारण का फंड्स आलेत म्हणून मी आज तुम्हाला पक्क बोलतोय. फंड्स आले नव्हते त्यावेळेस आम्ही 4 ऑप्शनवर बसलेलो होतो. हे नाही झालं तर हा होईल, हा नाही झाला तर हा होईल, हा नाही झाला त्या तारखेला हा होईल. आज ऑप्शन कोणता नाही. आज एकच ऑप्शन आहे फॉरेन रिमिटन्सचा. आणि जो फंड्स ऑलरेडी इश्यू झालेला आहे तो द्यायला रेडी आहोत. एवढं एकदम पक्क आहे.
मग त्या रेडीमध्ये त्याचं नियोजन पहिलं ब्रँच उघडून चालू करावं लागलं. ब्रँच मॅनेजरला आम्ही इथं बोलवलंय, आमच्या जीएमला आम्ही सांगितलंय तुम्हाला शिष्टमंडळाकडून काय मदत पाहिजे ब्रँच उघडायला, तुम्ही 1-2 मिनिटाचा वेळ तुम्हाला शिष्टमंडळ देईन, तुम्ही उभा राहून त्यांना सांगा. कारण मदत ही शिष्टमंडळच करणार आहे. कारण आम्ही तुम्हाला ब्रँच उघडायला मदत करू शकणार नाही. तर आम्ही 1, 2, 3, 4, 5 ब्रँच पर्यंत तुमच्यासाठी उभा राहू. 51 ब्रँचला उभा राहायला शिष्टमंडळाचीच मदत घ्यावं लागेल. आणि आज शिष्टमंडळ ज्ञानराजा चालवतंय, शिष्टमंडळ ज्ञानराजा डिपॉझिटरचे पैसे देतंय आणि शिष्टमंडळ आमच्याकडून पैसे घेऊन डिपॉझिटरला देते आणि शिष्टमंडळ तुमचं संरक्षण करणार आहे जोपर्यंत शेवटचा रुपया प्रत्येकाचा जात नाही तोपर्यंत. त्यामुळे तुम्ही तुमची मागणी काय आहे ब्रँच ओपन करायला ती तुम्ही नंतर 2 मिनिट उभा राहून शिष्टमंडळाला सांगा तुम्हाला कशा पद्धतीने संरक्षण पाहिजे. पण ब्रँच ह्या उद्यापासून आपल्याला उघडायच्या हे फक्त डोक्यात ठेवा. कसल्याही परिस्थितीमध्ये उघडायच्या, कसल्याही परिस्थितीमध्ये शिष्टमंडळाची तुम्हाला टीम तिथं बरोबर राहील. त्यांची एक कमिटी ते तयार करते, 5 जणांची, 6 जणांची, 11 जणांची ती ब्रँच वाईज कमिटी ते तुम्हाला देतील, त्यांचे नंबर देतील, नाव देतील. अडचण आली तुम्ही त्यांना बोलून घ्या फोनवर, ते ती कस्टमरला समाधानी करतील आणि ब्रँच चालू राहील. ब्रँच जे बऱ्याचशा ब्रँचेसचे अकाउंटिंग राहिलेले त्यांनी त्या 2 दिवसाच्या वेळेमध्ये ते कंप्लीट करावं आणि ताबडतोब ते कंप्लीट करून ती कंप्लीट फुलफिल करावी. बऱ्याच ब्रँचचे लाईट बिल राहिलेत, लाईट बिल भरून घ्या, लाईट चालू करा, नेट चालू करा, क्लिनिंग करा. सॉफ्टवेअरचे काय प्रॉब्लेम असतील तर आपली टेक्निकल टीम सुद्धा इथं बसलेली आहे ज्ञानराजाची, त्यांना बोलून तुम्ही तुमचे सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम क्लिअर करा आणि ज्ञानराजा पहिल्यासारखी ओपन करून चालू करा. तुम्हाला वाटलं एखाद्या ब्रँडला खूप हेक्टिक त्रास होतोय, पण आज जो शब्द दिला 2 तासासाठी का ती ब्रँच उघडा त्या लोकेशन, पण उघडा एवढं तितकंच खरं. बिलकुल घाबरू नका. ज्यांच्या बरोबर तुम्ही आता पण व्यवसाय केलाय तीच मंडळी आज आपल्या समोर आहे. आज आपल्याला त्यांना द्यायचं आहे आणि द्यायची तयारी झालेली, बिलकुल घाबरू नका. द्यायची तयारी झाली, माइंडसेट डोक्यात ठेवा तुम्ही. द्यायची तयारी म्हणून आज इतके दिवस आम्ही इथंच आहेत आणि मिटिंगला समोर येतो, त्याच्यात काही दुमत नाही. आणि आजपर्यंत फेस त्याच्यासाठीच केलं आपण. गेली 6-7 महिन्यात जो आपल्याला कस्टमरने वेळ दिलाय त्या वेळेचा आपण सोनच केलंय. कारण आपली द्यायची नियत होती, आपण त्याला सक्सेसच केलंय आणि या नेचरनी पण आपल्याला साथ दिली. त्यामुळे तो सक्सेस झालेला रेशिओ आहे. फक्त तुमच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कर्तव्य कंप्लीट करा. ब्रँच उघडून तुमचं कर्तव्य कंप्लीट करा. मध्ये बसा. ही मंडळी तुमच्या सिक्युअरसाठी आहे, कारण आपल्याला प्रत्येकाचे पेमेंट द्यायचं. मग तिथपर्यंत तुम्ही त्यांचं सहकार्य घेऊन तुमची ब्रँच उघडून त्या लोकेशनला बसा. फंडची वाट बघा. तुम्हाला डे टू डे अपडेट मिळेल. कुठेही कुणीही पॅनिक होऊन कुणालाही फोन करू नका. दर दिवशी संध्याकाळी मी तुमची स्वतः व्हिडिओ कॉल मिटिंग घेईन, हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी कुठेही असू दे, कारण ती मिटिंग फक्त डिपॉझिटरसाठी राहील. मी 6 महिने तुमची मिटिंग घेतली नाही कारण तुम्ही व्हायबल होता, तुम्ही मला पाहिजे तसं सहकार्य केलं नाही का, त्यात तुमचाही दोष नाही. तुम्हाला मॅडमनी खूप लीड केलं, तुम्ही त्या पद्धतीने आला. पण गेल्या तुम्ही 4 दिवसापासून बघतोय मी तुमच्या 2 मिटिंग घेतल्यात. मला काल तुमची मिटिंग घ्यायची होती, पण माझी काल त्यांच्याबरोबर व्हिडिओ कॉल मिटिंग बऱ्याच वेळ चालली. तुमची मिटिंगला मी तुमच्याकडे आहे, तुम्हाला गाईडलाईन करायला आहे, तुम्ही काळजी करू नका. आपण कुठं पोहोचलो हे तुम्हाला मी तुमच्या मिटिंगच्या माध्यमातून तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी सांगतो. म्हणजे तुम्ही डिपॉझिटला तिथल्या लोकलवर बसल्यानंतर तुम्ही कॉन्फिडन्स देतात, याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुमच्या बरोबर शिष्टमंडळ आहे. आणि सगळ्यात मोठी मानसिकता डोक्यात ठेवा की आपल्याला प्रत्येकाचा 1-1 रुपया द्यायचा आहे आणि त्याचं द्यायचं नियोजन आम्ही लावलेलं आहे. आणि त्या नियोजनात फक्त तुमची साथ महत्वाची, कारण तुम्ही आमच्या आणि डिपॉझिटरच्या मधला दुवा आहेत. तुम्ही तुमच्या माध्यमातून आमच्याकडून फंड तिथे येणार तर तिथून डिपॉझिटरला जाणार. त्यामुळे तुमचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे आता. त्यामुळे तुम्ही तुमच्या रोलवर जागेवर बसा आणि इकडं तिकडं व्हायबल होऊ नका. हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून शिष्टमंडळाने आणि तुम्ही आणि डिपॉझिटरने बघितलेले की आपण फुल नाही फुलाची पाकळी सगळ्याला द्यायचा प्रयत्न केला. ज्याची हरडले जेपर्यंत आमच्याकडे पैशाचं नियोजन तो सगळं दिलंय, त्याचाही डाटा इथं ठेवलेला आहे. टोटल सर आम्ही 350 कोटी रुपये आम्ही वाटले. कालच्या दिवसापर्यंत सुद्धा आरटीजीएस झालेलंच आहे.
मग त्याच्यात आम्ही आमच्या प्लानचा ग्रुपचा कोणता विचार नाही केला. ब्रँच बंद झाल्यानंतर, संस्था बंद झाल्यानंतर आम्ही टिल डेट पर्यंत आम्ही 350 कोटी रुपये वाटलेत. जर 350 कोटी रुपये वाटले नसते तर तुम्हाला आमच्यावर ब्लेम लावायला विषय होता की आम्ही पळून गेलो, देणार नाही, कुठेही बसलो. हे 100% खरं. मग 350 कोटी रुपये जी होती ती पुंजी पण वाटली आहे, त्याच्यातही मागं नाही हटलो. तर मग तुम्ही हा ब्लेम लावूच नका, माझी विनंती तुम्हाला. जसं तुम्ही 7 महिने थांबलं तसं थांबा. पैसे घ्या, तुमचा 1-1 रुपया 1-1 दिवसाच्या व्याजासाठी देणार मी तुम्हाला कबूल केलं. 100% देणार आहे, त्याच्यात काही दुमत नाही. आणि माझी मोठ्या डिपॉझिटरला विनंती आहे की त्यांनी इकडं तिकडं कुठं फिरू नये. तुमच्या रिलेशननी कुठंतरी कुणाला तरी आमच्यापर्यंत पाठवू नये, माझी विनंती. कारण मग त्याच्यामध्ये आमचं कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्ट होतं कामावरचं. कारण का, छोट्याले डिपॉझिटर नंबर ऑफ डिपॉझिटर आहेत, त्यांचा एक सिंगल फोनही येत नाही. ते त्यांच्याच लोकेशनला तिथंच वायबल होतात आणि शिष्टमंडळ टच मध्ये राहतात. त्यांच्यापेक्षा जास्त पॅनिक मोठ्याले डिपॉझिटर्स होत आहेत. माझी त्यांना विनंती आहे, तुमचे 100% अमाऊंट जास्त आहे, पण तुम्हाला एक विश्वास मी त्यावेळेस दिलेला आजही देतो, तुमचा 1-1 रुपया व्याजासहित मिळत. मागच्या वेळेचा विषय निघाला आम्हाला आजच पाहिजे, उद्याच पाहिजे. तर परिस्थिती माझ्या हातात नाही. माझ्या हातात फंड आलेले ते माझ्या हातात आहेत, ते मी तुम्हाला देणार आहे, हे 100% खरं. आणि त्याची तारीख दिली ती तारीख 101% आम्ही पाळणार आहोत, त्याच्यातही काही दुमत नाही. 100% काही दुमत नाही. विषय एकच येत असतो की आपण जेवढं सहकार्य आम्हाला आतापर्यंत केलेलं आहे तेवढं सहकार्य तुम्ही पुढे पण करावं. विश्वासार्हता तुमची ढळू देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी मागं हटलेलो नाही, हाही माझा तुम्हाला शब्द आहे. आणि बिलकुल मागं हटणार पण नाही. कारण तुम्ही आम्हाला जे प्रेम दिलंय, जे सहकार्य केलंय, त्याची व्हॅल्यू खूप मोठी आहे. त्यामुळे आम्ही मागं हटलेलो नाही, कुठं गेलेलं नाही, कुठं जाणार नाही. हा एक विषय आहे. दुसरा विषय, जे चेक आपल्याला दिले होते त्या चेकचा विषय आहे. त्या चेकची अमाऊंटही जशा पद्धतीने तुम्हाला चेक दिले तशा पद्धतीने आम्ही शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे की आम्ही आरटीजीएस करायला आम्ही तयार आहोत फंड्स आल्याबरोबर. त्यांनी त्यांच्या ब्रँचच्या लोकेशनला ते चेक टप्प्याटप्प्याने डिपॉझिट करावे, त्याची एक सिस्टीम आम्ही लावून देतो की तेवढ्या दिवसात ते फंड जे चेकचे आहेत तेवढे चेक जमा होतील. का तर पर डेचं डिपॉझिट दिलेले पैसे आणि त्यात काही पर्सेंटेज चेकचे पैसे, या दोन्हीचा मेळ बसून आपण पर डेची तेवढी अमाऊंट आरटीजीएसच्या द्वारे क्लिअर होणार आहे. कारण रोज 2,500 आरटीजीएस म्हणजे खूप मोठे आरटीजीएस झाले, पण तेवढे मॅनेज झाले पाहिजेत, तेवढे सिस्टीम झाली पाहिजे. पुढच्या बँकांनी आपल्याला तेवढा वेळ दिला पाहिजे. कारण रोज 100-150 आरटीजीएस आपली सगळ्या ब्रँच बंद व्हायचे, आता कितीतरी पटीत वाढलेले. तर त्याला 1, 2, 3 दिवसात आपल्याला ती सिस्टीम लक्षात येईल. मग त्या सिस्टीमनं चेकची पर्सेंटेज आपण वाढवत चालू. आणि चेकची तुमची अमाऊंट जास्त नाहीये, ही पण आमच्यासाठी खूप चांगली जमेची बाजू आहे की चेक घ्या म्हणतानाही तुम्ही 50 कोटीच्या वर कुणी चेक घेतलेला नाही तेवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये. हे सुद्धा आमच्यासाठी खूप अप्रिशिएबल आहे. त्यासाठी आम्ही तुमचे आभारच मानतो की तुम्ही त्याच्यावर सुद्धा चेक घेतलेले नाहीत. म्हणजे ही पण गोष्ट तितकीच महत्वाची आहे. श्रीरामपूरवाले मागच्या वेळेस विषय केला होता की आपण टोकन ऐवजी चेक द्या सगळ्यांना, भले पुढच्या तारखा टाकून द्या. पण परत त्याच गोष्टी घडतील, परत तेच प्रॉब्लेम क्रिएट होतील की परत प्रत्येकाच्या मनात तोच संभ्रम होईल, चेक क्लिअर होईल का, मला 1 महिन्या पुढची तारीख दिली, मला 2 महिन्या पुढची तारीख दिली. हाही विषय त्यांच्या समोर त्यांनी आमच्या समोर मांडला की लोकांची गर्दी होणार नाही, लोक उन्हात थांबणार नाही टोकनला. तर ही सिस्टीम त्यांची आम्ही ऐकून घेतली. आम्ही त्यांना श्रीरामपूरवाले म्हणलं की तुम्ही ही शिष्टमंडळाबरोबर बसून तुम्ही त्याचा डिस्कस करा. आणि तो एक प्लॅन, हा आमचा एक टोकनचा प्लॅन, हा चेकचा आम्ही एक सांगितलेला प्लॅन, याच्यामध्ये काय बेटर प्लॅन वाटतो तो एक द्या तुम्ही. पैसे जरूर तुमच्या अकाउंटला येणार आहेत, पण त्यालाही आपल्याला टप्प्याटप्प्याने द्यावं लागणार आहे. हे तितकंच खरं आहे. तुम्ही म्हणता माझी 1 कोटी रुपये, मला वन टाइम 1 कोटी रुपये द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2-2 लाखावाला 5-5 लाखावाल्यांना आज ह्या फंडची खूप अर्जन्सी आहे. आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही पर्सेंटेज मध्ये त्याला डिव्हायडेशन करा की ते पर्सेंटेज कसं ठेवायचं, किती ठेवायचं, काय ठेवायचं. निश्चित मोठ्या डिपॉझिटला सुद्धा अर्जन्सी आहे, बिझनेसची आहे, कुणी व्यवहार केलेले त्याची आहे, कुणाच्या ऍडमिशनची आहे, कुणाच्या बऱ्याचशा गोष्टीची आहे तकलीफ आहे, मी ती मान्य करतो. पण त्याच्यामध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन तेवढ्या टाइमलाईन मध्ये ते सगळं डिस्बर्समेंट करून त्याचं वाटप करावं लागणार. हे एका दिवशी होणार नाही, आणि एका दिवशी सिस्टीम मध्ये बसणार पण नाही. आणि पुढची जी थर्ड पार्टी बँकरकडे आपण अवलंबून आहोत ते पण तेवढ्या लेवलवर तेवढं सर्व्हिस मिळणार नाही. आणि आपली टीम आहे तेवढ्या लेवलवर तेवढ्या आवर मध्ये तेवढं होणारच नाही काम. कारण वर्किंग आवर बँकिंगचे हे फिक्स ठरलेले आहेत.
ट्रान्झॅक्शन फिक्स ठरलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी फिक्स ठरलेल्या आहेत. त्याच्यात आपण काही बदल करू शकत नाही. पण पर डेचं जे नियोजन आहे त्या पर डेच्या तेवढ्या अमाऊंटमध्ये तेवढे लोक, तेवढी डिपॉझिटर्स, त्या पद्धतीने आपण पुढे चालत राहू वर्किंग डे मध्ये. आणि त्याचं नियोजन आम्ही दिलेलं आहे. आम्ही पण एक त्याचा प्लॅन केलेला आहे. शिष्टमंडळाने त्याचा एक प्लॅन करावा आणि सगळ्यांनी तुम्ही आमच्या सहित आपण शिष्टमंडळाला सेंट्रलाइज ठेवू आणि त्यांच्यापर्यंत तुमचे मेसेज, आमचे मेसेज, आमचा प्लॅन, तुमचा प्लॅन पाठवून आपण हे वाटप त्या पद्धतीनं करू. म्हणजे जेणेकरून तुम्हालाही तुमच्यातलंच एक शिष्टमंडळ मिळतंय की बाबा तुमच्या अडचण, तुमची अर्जन्सी, तुमच्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायला आणि ते तुम्हाला सोल्युशन द्यायला. आमचं त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही. हा आमचं एक आम्ही तुम्हाला सांगतोय, अकाउंटवर पेमेंट आलेले त्याला युटिलाइज करायचंय आणि तुमच्या अकाउंटवर द्यायचंय आरटीजीएसच्या माध्यमातून. हे तितकंच खरं आहे. मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सिमिलर पद्धतीने आम्ही त्या डेव्हलप केलेल्या आहेत, ऍड केलेल्या आहेत. पण परत एकदा मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की फंड्स हे फॉरेनचे फंड्स आहेत, सिक्युरिटायझेशन व्हेकल माध्यमातून आलेले आहेत. त्याच्यामध्ये 2000 कोटी रुपये आलेले आहेत. त्यामध्ये बीजी इश्यू झाले तर बीजी ह्या 2000 कोटीला पूरक आहेत. त्यामध्ये बीजी 200 बीजी गेलेल्या आहेत. कस्टमर 670 बीजी इश्यू होऊन सँक्शन होऊन पुढे गेल्या. 200 बीजी आपल्या 200 1 ते 200 ज्यांनी वर्बेजवर साईन केली होती त्या 1 ते 200 मध्ये ज्या सिरियल प्रमाणे त्यांना ते इंटिमेशन ऑलरेडी गेलेले. आज संध्याकाळी जाते, उद्या त्यांना त्यांच्या बँकेतून फोन जातोय. फोन गेल्यानंतर त्यांच्या लेटर हेडवर आम्ही लिहून घेऊन आम्ही त्याची सुद्धा प्रेस नोट बनवणार आहे. तुमच्या प्रेस मीडियापर्यंत, तुमच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी उद्या आम्ही पाठवणार. हे एवढ्या लोकांची इथं लिस्ट आहे. वर्बेज जो फॉर्मॅट आहे कुठे ग्रुपचं ऍक्सेप्ट त्याच्यानंतर वर्बेजवर ज्यांनी सँक्शन केलं त्या सँक्शन ज्याच्यावर सही केली ती सही केली तिथून पुढं 15 दिवस हा काउंट होतो. मग जे पहिले 200 लोक आहेत ज्यांनी वर्बेजवर साईन केली तिथून पुढे त्यांचे 15 दिवस काउंट झाले. 15 दिवस काउंट होऊन त्यांचे 8 दिवस, 10 दिवस, 9 दिवस, 12 दिवस झाले. तर अशा 200 लोकांची लिस्ट आम्ही इथं ठेवलेली आहे की ज्या 200 लोकांना इंटिमेशन ऑलरेडी गेलेलं आहे. उद्याच्या बँकिंग आवर मध्ये, म्हणजे आज संध्याकाळी तिकडे बँकिंग आवर आहे, तो आज आम्हाला मेल आलेला आहे त्याच्या लिस्टचा, म्हणून आम्ही तुम्हाला मांडतोय. आणि संध्याकाळी ते इंटिमेशन त्या बँकरला जाईल आणि उद्या सकाळी त्या बँका त्या 200 कस्टमरला सांगतील की कुठे ग्रुपची बीजी इश्यू झालेली, त्याला स्विफ्ट कोडद्वारे बँक टू बँक तिला दिलं जातं. आणि त्या माध्यमातून मग आम्ही त्यांना परत आमचे 200 कस्टमर आमची टीम फोन करत की तुम्हाला बीजी झाली का, बँकेला विचारा. ते येस म्हणले की आम्ही त्यांच्याकडे लेटर घेणार आहे की मला बीजी मिळाली, माझी 10 लाख होते, 20 लाख होते, 1 कोटी होते, 1.5 कोटी होते. मग त्यात आमच्या बँकर्स आहेत, लेंडर्स आहेत, एनबीएफचे, बिल डिस्काउंटिंग वेंडर्स आहेत, सगळे त्याच्यामध्ये आपल्या बीडीच्याही पार्ट्या आहेत. पण पहिल्या 200 मध्ये ज्यांनी लवकर दिले वर्बेजवर साईन करू त्यात बीडच्या आहेत की नाही मला सांगता येणार नाही, पण लिस्ट इथं आहे. म्हणजे या माध्यमातून हे जे फंड्स आहेत हे फंड अशा पद्धतीने आपल्याकडे जनरेट होणार आहेत. आणि माझी विनंती आहे की कुणी मागं काय केलं आम्हाला माहित नाही, पुढं कोण काय करणार आहे आम्हाला माहित नाही, पण आम्ही कॉन्फिडंट आहे की आम्हाला चांगलं करायचंय आणि चांगलंच करणार आहे. आम्ही त्याच्यावर आम्ही कॉन्फिडंट आहोत. आमची नैतिकता चांगली आहे, नीतिमत्ता चांगली आहे, आम्हाला तुमचं द्यायचंय याच्यावर आम्ही कॉन्फिडंट आहोत. त्याच्याबद्दल बिलकुल मला शंका करू नका. आणि कुणाबरोबर आहे आम्हाला जोडू नका. आम्ही हे पहिल्या दिवसापासून सांगितलं, 100% पहिल्या दिवसापासून सांगितले ना, आजही आम्ही तुम्हाला तेच सांगतो की आम्ही काय करायला लागलो ते आम्ही वेळोवेळी मांडले. उलट आम्ही म्हणतो आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी शिष्टमंडळ हा प्लॅटफॉर्म प्रशासनाच्या माध्यमातून मिळाला आणखीन खूप चांगलं झालं की आम्ही जे काम केलंय करतोय हे पर डेला आम्ही त्यांच्या टच मध्ये राहून त्यांना ओरली आम्ही प्रेझेंट करतोय. पर डेला एकही दिवस असा नाहीये की आम्ही शिष्टमंडळाच्या टच मध्ये नाहीये. सन्माननीय एसपी साहेबांना आम्ही 1-2 दिवसाआड त्यांना आम्ही सगळं ब्रीफिंग करतोय की आम्ही कशा पद्धतीने चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ओरली सांगता तर शिष्टमंडळाला प्रूफ द्या. मागच्या मिटिंगला प्रूफ दिलेल्या आहे, आजच्या मिटिंगला काही फायलीचं प्रूफ पण ठेवलेल्या आहेत की जे तिथं डाटा तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे ह्या सगळ्या माध्यमातून जसा तुम्ही पेशंट ठेवलाय असा पेशंट ठेवा. कारण फॉरेन रिमिटन्स आहे, आपल्याकडे डे असेल तर तिकडे नाईट असती, तिकडं आपल्याकडे नाईट असेल तिकडे डे असतो आणि त्या डेला त्याचं वर्किंग चालू होतं बँकिंगचं, त्यात आपली बँकिंग क्लोज असती. तो 1-1.5 दिवसाचा तो इम्पॅक्ट पडतो. तेवढाच इम्पॅक्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे की त्याच्यासाठी आम्ही 18 तास त्यांच्याबरोबर कनेक्ट राहतो आणि त्यांच्याबरोबर कंटिन्यू मेलवर, मेसेजवर आणि फोनवर त्यांच्याबरोबर कनेक्ट राहून आम्ही त्याचे कंटिन्यू डिटेल्स घेतो. मग त्या डिटेल्स आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही कॉन्फिडंट आहोत. तुमचे पैसे तुम्हाला 1 ना 1 रुपया व्याजासहित द्यायला कॉन्फिडन्स, तुम्ही त्याच्याबद्दल काळजी करू नका. 21 तारीख आम्ही तुम्हाला दिलेली आहे, सगळं नियोजन लावून दिलेली आहे. त्या नियोजनाप्रमाणे आम्ही त्यावेळेस तुम्हाला म्हणलो होतो की आम्ही त्यात ब्रिदिंग टाइम घेतला होता. त्याची क्वेश्चनरी आली, ब्रिदिंग टाइम वाढला ह्याच्यासाठी, कारण बीजी हा त्याच्यासाठी त्या 2000 कोटीला सगळ्यात महत्वाचा भाग आहे की त्या बीजी
की कम्प्लायन्सेस जी आरबीआय कडे गेल्यानंतर मग आपले 2000 कोटी रेज होणार होते, पण बीजीचा ऍक्सेप्टन्स द्यायला बँकर्सनी, एनबीएफसीना, कमर्शियल व्हेकल लोनवाले बँकर्सनी आणि वेंडर्सने डिले करत गेले आणि आम्हाला त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं, म्हणून हा 15 दिवसाचा ब्रिदिंग पिरियड तो वापरण्यात आला तिथं. आणि त्याच्यानंतर तो बीजी जो आरबीआयचा कम्प्लायन्सेस आहे आपल्या फंड्सला युटिलाइज करायला, तो बीजी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जी बँक गॅरंटी आपल्या 8,750 कोटी रुपये त्यांच्याकडे शिल्लक होते त्याच्यातून बीजी रेज करून त्या बीजीतले फंड ते आपण त्या बँकरचा त्यांना देत आहोत आणि त्यातून आपले 2000 कोटी रुपये जे आपल्या अकाउंटवर येत आहेत, त्या अकाउंट नंबर आपला दिलेला आहे, त्या अकाउंटवर ते पैसे येत आहेत आणि ते पैसे तुम्हाला तुमच्या सगळ्या अकाउंटला शेवटच्या व्याजासहित तुम्हाला मिळणार. बऱ्याच जणांनी मागच्या वेळेस क्वेश्चन केली होती की आमचे डिपॉझिट रिन्यूअर राहिले, रिन्यूअरची मागच्या वेळेस गाईडलाईन दिली होती. बऱ्याच जणांनी टोकनच्या वेळेला डिपॉझिट इन कॅश करून सीइंगवर ठेवलेले, त्यांचं तेवढ्या दिवसाचं व्याजाचं नुकसान होतंय म्हणले. आम्ही त्यांना त्यावेळेस शब्द दिला, आमची टीम इथं बसली की तसं ती गोष्टी डायरीवर नोंद करा, रोजच्या संध्याकाळच्या मिटिंगला आमच्या समोर मांडा, आम्ही आमच्याकडून त्याचं मेलवर अप्रुव्हल घ्या आणि लगेच तुम्हाला त्या लोकांचं जे व्याजाचं नुकसान होतं डिपॉझिटरचं ते व्याजही त्यांना कव्हर करून देण्यात येईल. हेही आम्ही सांगितलेलं आहे आणि तेही आजही सांगतो आम्ही. त्याच्यात नुकसान कोणाचंही होणार नाहीये. हे पहा, तुम्ही आम्हाला प्रेम दिलेलं आहे, आमची कोणत्याही 1 रुपयाची लालच नाहीये. हे मी वर्धापन सांगितलं, मागच्या वेळेस सांगितलं, आजही सांगतोय. आजही तुमचं कोणाचंही नुकसान आम्हाला करायचं नाही आणि करणार पण नाहीत, कारण ते आमच्या नैतिकेमध्ये बसत पण नाही, प्रिन्सिपलमध्ये बसत नाही. ऍक्सिडेंट झालाय, घटना घडली, त्याच्याबरोबर त्रास तुम्हाला होतोय खूप मोठा आमच्या ऍक्सिडेंटमुळं, पण तो त्रास तुम्ही पण सहन केलेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या समोर नतमस्तक होतो. फक्त आता तो काही दिवस आणखीन त्रास सहन करायचा आहे, सगळ्याचे पैसे मिळेपर्यंत. आणि आम्ही तुमच्या समोरच आहोत. जसं भैया साहेबांनी सांगितलं की आम्ही जाणार आहे, आम्ही कुठं जाणार नाही. आमचे पासपोर्ट एसपी साहेबांकडे आम्ही जमा केलेले, आम्ही इथंच आहेत, कारण आमची द्यायची नैतिकता आहे म्हणून आम्हाला सोल्युशन मिळते. द्यायची नैतिकता नसती तर सोल्युशन मिळालंच नसतं, पॉसिबलच नसतं. आणि ज्यांच्याकडून सोल्युशन घेतो ती मंडळी आमच्या पाठीशी उभा आहे की बाबा तुम्ही एवढे ह्याच्यातून द्यायची मानसिकता ठेवता, देण्यासाठी धडपड करताय. ह्या सगळ्या गोष्टी त्या बरोबर आहेत. याच्यामध्ये आणखीन काही क्वेश्चनरीचे आन्सर द्यायचे राहिले असतील तर साहेबांनी सांगितलंय, मी त्याला द्यायला रेडी आहे. जे फंड्स रिलेटेड आहे, फंड्स युटिलायझेशन आहे, वाटप युटिलायझेशन आहे, त्याची प्लॅनिंग आहे, डिपॉझिटरचं व्याजाचं काही नुकसान असेल त्याची प्लॅनिंग आहे, सीइंगवरच्या पैशाची प्लॅनिंग आहे, टोकनची प्लॅनिंग आहे, चेकची प्लॅनिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टीची जे काही मांडलेले मुद्दे आहेत ह्या सगळ्या मुद्द्याला मी जवळजवळ तुम्हाला आन्सर दिलेला आहे. टीमलाही सांगितले तुमच्या समोर की उद्यापासून ब्रँचेस उघडायच्यात, आपल्या ब्रँचेस उघडून आपल्याला शिष्टमंडळाची मदत घेऊन ब्रँच उघडायच्यात. बिलकुल व्हायबल होऊ नका. पहिला ट्रस्ट तुम्ही आमच्यावर ठेवा की आम्ही लोकांना पैसे द्यायला तयार आहोत, रेडी आहोत. ह्या सगळ्याच्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत. तुम्हालाही जे डॉक्युमेंट बघायचे असतील तर तुम्ही डॉक्युमेंट बघा. तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल तर त्याच्याबद्दल काही दुमत नाही, कारण हे डॉक्युमेंट आम्ही तुम्हालाही दाखवले नव्हते, कारण ते पब्लिकली करता येत नव्हते. कारण पब्लिकली केलं जसं हे कालच्या वेळेला पब्लिकली केलं, मेल गेला, आपले 2 दिवस 3 दिवस त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येतो. तर तो डिस्टर्बन्स नाही यावा म्हणून आपण पब्लिकली केलं नव्हतं. जे मेन अग्रीमेंट होता 2,500 पेजेस, तर पहिल्या दिवशीच्या शिष्टमंडळाच्या मिटिंगमध्ये सन्माननीय लोहिया साहेब सीए होते, ती सगळी टीम होती, त्यास मॅडम होत्या, त्यांनी ते 2,500 पेजेस अग्रीमेंट बघितलेले, त्यावेळेस लॉयर साहेब होते, सगळे होते. आणि त्याच्यानंतरच्या ह्या सगळ्या प्रोसेस आहेत, त्याच्यानंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. मांडताना आमची तुम्हाला विनंती आहे की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, पैसे आलेले आहेत, फक्त तुम्ही व्हायबल होऊ नका. फॉरेन फंड्स आहेत, इकडं दिवस आहे तिकडं रात्र, इकडं रात्र आहे तिकडं दिवस आहे. ह्याच्यात 1-1.5 दिवसाचा जर फरक पडला दिवस रात्रीमुळे तर तुम्ही लगेच निगेटिव्ह होऊ नका, ह्याची पण विनंती आहे. माझा शब्द आहे 21 तारखेला डॉट चालूच करायचं, म्हणजे त्याच्यात एक किंचितही हे नाही. त्याच्यासाठी मी इथपर्यंत माझे मेसेज तुम्हाला दाखविले त्यांच्याबरोबर झालेले, तर मी तिथपर्यंत येऊस तर मी त्याच्यावर माझा जोर होता. मी तुम्हाला 21 तारीख बोलतोय, मी त्यांना म्हणतो 21 तारखेला माझ्या इंडियामध्ये माझं बँकिंग चालू होते, मला त्याच डेला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी आम्ही कन्फर्म आहोत, डाऊट घेऊ नका, विनंती एवढीच. 100% समोर आहेत आम्ही, त्याची काळजी करू नका. वेळ जसा दिलाय तसा फंड्स तुमच्या हातात येऊस तर तुम्ही आम्हाला वेळच द्या. तुमचे पैसे घेत चला, आम्ही त्याच्यात कुठंच माग हटलेलो नाही, कुठल्याच गोष्टीत हटलेलो नाही. फक्त आमचा वेळ कुठल्या गोष्टीमध्ये डायव्हर्ट होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतो की वेळ द्या. कुणी कुठं काहीतरी केलं तर आम्हाला तिथं वेळ द्यावा लागतो, डिसिजन द्यावं लागतं.
आमच्या टीमला कामाला लावावं लागतं. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की आपण सगळे जसा वेळ दिला तसा वेळ द्या आणि ह्या पद्धतीने हे सगळे फंड नियोजन लागलेले हे सगळे फंड सगळ्यांना मिळत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. बरीचशी मोठारी मंडळी इथं बसलेली आहे, ते पण ऐकतायत. बरेच जण मलाही भेटलेत, चांगलं वाटलं. बऱ्याच दिवसांनी माझी भेट झालेली आहे. बरेच जण इथं सोलापूरला येऊन गेले, ताईच्या घरी येऊन गेले, त्यांना विचारलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी सांगितलं प्रत्येक मेंबर आमचा त्यांना आन्सरेबल आहे, काही अडचण नाही. ते घरी येऊन चहा पिऊन जातात, काही प्रॉब्लेम नाही. पण आम्ही आमच्या पद्धतीने काम करत राहतो आणि काम करून आम्ही तुम्हाला रिझल्ट देतो. शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या समोर लिहिले आहोत, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. आणि जिथं जिथं तुम्हाला आमच्याबद्दल डाऊट येईल तुम्ही बिनधास्त शिष्टमंडळाला विचारा. शिष्टमंडळाला आमचं 100% सहकार्य. त्यांनी कधी पण आलं तर आम्हाला फोन करा की साहेब तुम्ही कुठे, त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी मी तुमच्या समोर एकदम स्ट्रॉंगली आणि व्यवस्थित पद्धतीने मांडलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त आपले जे काही क्वेश्चन असतील तर आपण विचारू शकता शिष्टमंडळाच्या माध्यमातून. मी बँकेच्या कर्मचाऱ्याला एकदा बोलावलं. जीएम म्हणून शिंदे साहेब आले असतील तर त्यांनी 2 मिनिटं बोला इथं समोर येऊन. चालू करण्याच्या